थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। पावसाळ्यातील हवामानातील बदल, आर्द्रता आणि पाण्याचा साठा यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो। आज आपण पावसाळी आजार आणि त्यापासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबद्दल सविस्तर चर्चा करूया। तर पावसाळ्यातील प्रमुख आजार, त्यामध्ये डेंग्यू या आजाराची लक्षणे तीव्रता, डोकेदुखी, सांधेदुखी, मांसपेशी दुखणे, त्वचेवर पुरळ येणे, थकवा असे आहेत। हा आजार एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळे होतो। यासाठी प्रतिबंध म्हणून घर आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी साठू देऊ नये। डास प्रतिबंधक मलम किंवा कॉईल वापरावी। पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत। डासांपासून संरक्षणासाठी डास जाळी लावावी। दुसरा आजार आहे मलेरिया। या आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, थकवा, डोकेदुखी, शरीर दुखणे। मलेरिया आजार एनोफिलिस डासांद्वारे प्लास्मोडियम परजीवीचा प्रसार होतो आणि त्यातून होतो। यासाठी डास जाळी आणि डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा। स्वच्छ पाण्याचा वापर करून साठलेले पाणी काढून टाकावे। हा आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने मलेरिया विरोधी औषधे घ्यावीत। पुढील आजार आहे कावीळ। हेपॅटायटिस ए आणि ई या आजारामुळे थकवा येतो, भूक लागत नाही, पोटदुखी, त्वचा आणि डोळे पिवळे पडतात, तसेच मळमळ होते। दूषित पाणी किंवा अन्नामुळे विषाणूंचा प्रसार होतो आणि त्यामुळे कावीळ होते। प्रतिबंध म्हणून उकळलेले किंवा शुद्ध पाणी प्यावे। स्वच्छ आणि ताजे अन्न खावे। हात नियमित स्वच्छ धुवावेत। काविळीची लस घ्यावी। टायफॉइड या आजारात सतत ताप येतो, थकवा, भूक कमी होणे, बद्धकोष्ठता किंवा जुलाब, पोटदुखी होते। हा आजार साल्मोनेला टायफी बॅक्टेरियामुळे दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होतो। प्रतिबंध म्हणून स्वच्छ पाणी आणि अन्न घ्यावे। टायफॉइडची लस घ्यावी, तसेच वैयक्तिक स्वच्छता राखावी। आणखी एक आजार म्हणजे लॅप्टोस्पायरोसिस। या आजाराची लक्षणे ताप, डोकेदुखी, मांसपेशी दुखणे, डोळे लाल होणे, मळमळ, दूषित पाणी किंवा मातीच्या संपर्कातून बॅक्टेरियाचा प्रभाव यामुळे हा आजार होतो। यासाठी प्रतिबंध म्हणून साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे। बूट आणि हातमोजे वापरावेत। जनावरांपासून सावध राहावे। पुढील आजार सर्दी, खोकला आणि फ्लू। हा आजार सर्रास पावसाळ्यात होतो। या आजाराची लक्षणे म्हणजे घसा खवखवणे, नाक वाहणे, खोकला, ताप। हा आजार होण्याला कारण विषाणूजन्य संसर्ग, थंड आणि दमट हवामान। यासाठी प्रतिबंध म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा। ओले कपडे वापरणे टाळावे आणि कोमट पाणी प्यावे। गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा। पोटाचे विकार, गॅस्ट्रोएंटेरायटिस याची लक्षणे आहेत जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप। याचं कारण आहे दूषित अन्न किंवा पाण्यामुळे बॅक्टेरिया किंवा विषाणूमुळे। यासाठी प्रतिबंध म्हणून हात स्वच्छ धुवावेत। बाहेरचे अन्न खाऊ नये। शुद्ध पाणी प्यावे। पावसाळ्यात घ्यावयाची काळजी म्हणजे पाण्याची स्वच्छता ठेवावी, तसेच नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्यावे। वैयक्तिक स्वच्छता राखावी। यामध्ये अन्न तयार करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावेत। नखे स्वच्छ ठेवावी आणि नियमितपणे कापावीत। ताजे आणि स्वच्छ अन्न खावे। बाहेरचे तेलकट आणि उघडे अन्न टाळावे। फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात। डास प्रतिबंधक मलम, कॉईल किंवा जाळी वापरावी। घरात आणि आजूबाजूला पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी। संध्याकाळी आणि सकाळी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे, त्यामुळे डासांपासून संरक्षण होईल। व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ जसे की लिंबू, संत्री, आवळा हे खावेत। नियमित व्यायाम आणि योग करावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहते। त्याचबरोबर पुरेशी झोप घ्यावी।
घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील गटारे आणि नाले स्वच्छ करावीत. साचलेले पाणी काढून टाकावे. कचरा नियमितपणे फेकून द्यावा. त्याचबरोबर कावीळ, टायफॉइड आणि फ्लूच्या लसी घ्याव्यात. लहान मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. पावसात भिजण्यापासून सावध राहावे. तरीही पावसात भिजल्यास त्वरित कोरडे कपडे घालावेत. पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत. आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतः औषधे घेणे टाळावे. लक्षणे तीव्र असल्यास जसे की ताप, उलट्या, जुलाब किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तात्काळ रुग्णालयात जावे. जुलाब किंवा उलट्या होत असल्यास ताबडतोब ORS द्रावण घ्यावे. डेंग्यू किंवा मलेरियाची शंका असल्यास रक्त तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यात स्वच्छता आणि सावधगिरी बाळगल्यास या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास हे आजार होण्याचा संभव कमी होऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.